नमस्कार, एव्हीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे नगरपालिकेच्या मालमत्ता करासंदर्भातील. आज शेगाव येथे प्रहार संघटनेकडून निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बघूया सविस्तर. अभय योजना 2025-26 अंतर्गत 100% शास्ती माफी तात्काळ लागू करावी. यासाठी आज प्रहार संघटनेचे निलेश घोंगे यांनी निवेदन दिले. तर निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने 19 मे 2025च्या शासन निर्णयाद्वारे स्पष्ट आदेश दिले आहेत की राज्यातील नगरपालिकांनी थकीत मालमत्ता करावर लागणारा जाचक दंड शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना राबवावी. राज्यातील अनेक नगरपालिकांनी ही योजना राबवून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. मग शेगाव नगरपालिकेत ही टाळाटाळ का, असा सवालही त्यांनी उचलला. शासनाच्या 19 मे 2025च्या निर्णयानुसार शेगावमध्ये 100% शास्ती माफीची योजना युद्धपातळीवर सुरू करा. ही योजना किमान 31 मार्च 2026 पर्यंत सुरू ठेवावी, जेणेकरून प्रत्येक शेगावकर आपला कर भरू शकेल. या प्रमुख मागण्या येत्या 7 दिवसात पूर्ण न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक पवित्रा घेत शेगावकरांना सोबत देऊन उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असे निवेदनात नमूद असून काय म्हणाले निलेश घोंगे, बघूया सविस्तर. मी निलेश घोंगे. आज निवेदन या विषयासाठी दिलं आहे मी की नगरपालिकेनं प्रशासक राज्यात जी शास्ती लावली, लोकांच्या प्रॉपर्टीवर जी शास्ती लावली, ही लुटीचा प्रकार आहे. बऱ्याचशा नगरपालिकांनी पहिल्या जनरल मीटिंग मध्ये ठराव घेऊन ही शास्ती माफ करण्याचे ठराव पाठवलेले आहेत, पण शेगाव नगरपालिकेने अद्यापर्यंत हा ठराव पाठवला नाही आणि यावर कुठल्याही लोकप्रतिनिधी आवाज उचलला नाही. तरी या लोकांची होणारी लूट थांबवण्यासाठी आणि हा 2% शास्ती माफ करण्यासाठी आज मी निवेदन दिलं आहे. या निवेदनावर सकारात्मक विचार न झाल्यास शेगावकरांना सोबत घेऊन एक उग्र स्वरूपाचे आंदोलन नगरपालिकेच्या विरोधात करण्यात येईल. लोकशाहीचा बुलंद आवाज, निर्भीड, निष्पक्ष, जनतेच्या मनातील भावना म्हणजे एव्हीपी मराठी न्यूज.